नमस्कार, मी पुष्पा पाटील, महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक फेडरेशनची राज्य महासचिवा आणि लालबावटा आशा वर्कर युनियनची जिल्हा सचिवा। तर आज या ठिकाणी संपूर्ण देशभर आजचा दिवस आम्ही मागणी दिवस म्हणून साजरा करतोय। त्या अनुषंगाने आज सोलापूरमध्ये आपण ज्या काही आशांच्या मागण्या आहेत त्यातली महत्त्वाची मागणी म्हणजे काय, काही आशांना सोलापुरातल्या BLO आणि BLO सहाय्यक म्हणून ड्युट्या दिलेल्या आहेत। वास्तविक पाहता त्यांना ही ड्युटी देत असताना लोकप्रतिनिधित्व अधिनियमचा जो 1950चा 32वा कलम आहे त्या कलमाचा रेफरन्स देत यांच्यावरती त्या ड्युट्या लादलेल्या आहेत आणि त्या जर कलमाचा आपण विचार केला तर त्या आशा स्वयंसेविकांना लागूच होत नाही। मुळामध्ये त्या कलमानुसार जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना तो नियम आणि ते निवडणुकीचं काम लागू होतं। या ठिकाणी आशांना ज्यावेळेस आम्ही सामाजिक सुरक्षेची मागणी करतो, पेन्शनची मागणी करतो, वेतनाची मागणी करतो त्यावेळेस सरकारकडनं सफाईदारपणे सांगण्यात येतं की तुम्ही कर्मचारी नाहीत किंवा कामगार नाहीत। मग एकीकडे तुम्ही आम्हाला म्हणता कर्मचारी नाहीत, कामगार नाहीत आणि दुसरीकडे मात्र निवडणूक आयोग आहे सर्वोच्च त्याची भूमिका असल्याचं सांगत तुम्ही आम्हाला एकीकडे काय म्हणता, तुम्ही कर्मचारी आहात, तुम्हाला हे काम केलं पाहिजे। ही विसंगतता दिसून येते। परंतु आशा सेविका जरी आरोग्याच्या विभागामध्ये काम करत असल्या आणि आरोग्य विभाग हे जरी शासकीय संस्थेत मोडत असलं तरी पण आशा ह्या मानधनावरती काम करणाऱ्या, मोबदल्यावर आधारित काम करणाऱ्या सेविका असल्या कारणानं त्यांना मुळात हे निवडणुकीचं काम देणं चुकीचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ज्या ठिकाणी काम करतात त्या खालील तळागाळातल्या लोकांना जाऊन महत्त्वाच्या सेवा देण्याचं काम करतात। आज आपण पाहतोय पावसाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांची हे पण दिसून येते आपल्याला। आणि पावसाळा सुरू झाला की आशांवरती अतिसार पंधरवडा अंतर्गत घरोघरी जाऊन कंटेनरची पाहणी करणे, त्या ठिकाणी त्याची स्वच्छतेची पाहणी करणे, हे घरोघरी जाऊन त्यांना ती ड्युटी करायला लागायला लागली। त्याचबरोबर त्यांच्या भागातल्या माता असतील, गरोदर माता असतील, बच्चू असतील, त्यांच्या लसीकरणाचं त्यांना पाहावं लागतं आणि वेगवेगळ्या आजाराचे काही पेशंट असतात त्यांना OPDसाठी हॉस्पिटलला आणावं लागतं, TB सारख्या पेशंटला एक्सरेसाठी घेऊन यावं लागतं, त्यांचे थुंकी नमुने वारंवार लवकर वेळेमध्ये द्यावे लागतात। म्हणजे इतका प्रचंड महत्त्वाच्या कामाची जबाबदारी आशा स्वयंसेविकावर असताना त्यांना ही निवडणुकीची ड्युटी लावणं ही कुठं तर चुकीची गोष्ट आहे आणि याची गंभीर दखल आम्ही संघटनेच्या वतीनं घेत आहोत। आणि आजच्या दिवशी आम्ही कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की ज्या आशांना BLO आणि सहाय्यक BLOच्या जबाबदाऱ्या दिलेत त्यांचा तुम्ही आमचा सामुदायिक राजीनामा स्वीकारावा, अन्यथा येत्या 14 तारखेपासून आम्ही सर्वच कामावरती बहिष्कार टाकून बेमुदत आंदोलन करणार आहोत, त्याचा इशारा या ठिकाणी आम्ही आता दिलेला आहे।